नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, बृहन्मुंबईच्या ज्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत, सगळ्या वॅकन्सीजमध्ये बृहन्मुंबईच्या कायद्याचा फार मोठा रोल आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही जे आपण 3 डेमो लेक्चर्स यूट्यूबवर टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हा कायदा एक गेम चेंजर आहे. ठीक आहे, हा कायदाच आपलं सिलेक्शन पक्का करणारा आहे. तर या कायद्यावर आपण कोर्सेस बनवलेले आहेत. हे सगळे कोर्सेसबद्दल याच्या अगोदर डेमो लेक्चर्स वगैरे पण मी टाकलेले आहेत आणि महाराष्ट्रातनं खूप जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स त्याच्यामध्ये परचेस पण केलेला आहे. पण या कोर्सबद्दल माहिती देणारा आपण आतापर्यंत एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता. ठीक आहे, म्हणजे एकही व्हिडिओ माहिती देणारा आपण बनवलेला नव्हता. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी फक्त आपले डेमो लेक्चर्स बघून, ठीक आहे, की इथे आपल्याला काहीतरी म्हणजे सक्सेस मिळू शकतो असा विश्वास ठेवून बऱ्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव, कारण ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जर कोर्स बघायला गेले तर कोर्समध्ये किती लेक्चर्स आहेत हे तिथे दिसत नाही. ठीक आहे, मग त्याच्यामुळे फक्त काही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव कोर्स नेमका कसा आहे याच्यावर एक व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये बनवत आहोत आणि ह्याच्यानंतर एक डेमो लेक्चर पण असेल. तुम्ही ते डेमो लेक्चर हे बघू शकता आणि डेमो लेक्चरमध्ये तुम्ही मागचे 3 टाकलेले जे डेमो लेक्चर्स आहेत जे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, ठीक आहे, ते तुम्ही नक्की बघा. ते बघायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला एक कायद्याचा अभ्यास कसा करायचा याची तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल. तर आता हे जे आपला कोर्स आहे त्याची 999 रुपये फीस आहे. ठीक आहे, कोर्समध्ये नेमकं काय काय आहे, किती लेक्चर्स आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर झूम मीटिंगद्वारे घेतलेले याच्यामध्ये 44 लेक्चर्स आहेत. आता हे जे 44 लेक्चर्स आहेत हे सगळे तेच लेक्चर्स आहेत जे आपण आपल्या लॉ ऑफिसरच्या एक्झामसाठी आपण घेतलेले आहेत. म्हणजे BMCच्या ह्याच्या अगोदर लॉ ऑफिसरच्या जागा आल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जवळपास 36+ क्लास 1 फक्त आणि फक्त कराड लॉ क्लासेसचे झालेले आहेत. तुम्ही BMCमध्ये जे नवीन लागलेले जे लॉ ऑफिसर आहेत त्यातल्या 3 लोकांना जर तुम्ही विचारलं की कुठे तुम्ही क्लासेस वगैरे केलेले आहेत, तर त्या 3 मधले 2 लोक कराड लॉ क्लासेसचं नाव सांगतील. आपण त्यांचे इंटरव्ह्यूज किंवा त्यांचे सिलेक्शनचे बॅनर्स वगैरे सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर ठेवलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही ते सुद्धा तिथे जाऊन बघू शकता. मी त्यावेळेस पण त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की या कायद्याचा जर आपण फार चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर बाकीचा पूर्ण महाराष्ट्राचा क्राऊड आपण बाजूला सारू शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास तशा पद्धतीने करून आपलं सिलेक्शन आपण पक्का करू शकतो. तर हे 44 लेक्चरमध्ये कायद्याची ओळखचे समजा 3 लेक्चर आहेत. बाकी व्याख्या वगैरे पुन्हा त्याच्यानंतर सुरू होतात. पुन्हा महानगरपालिकेची रचना, प्राधिकरणे, मतदारांच्या पालिकांच्या सदस्यांच्या अर्हता वगैरे. ठीक आहे, असा सगळा पूर्णच्या पूर्ण कायदा कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तुमच्या निरीक्षक पदासाठी वगैरे पूर्णच्या पूर्ण सिलेबसमध्ये त्यांनी सगळं दिलेलं नाही आहे. पण बृहन्मुंबईचं जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्यातले लेक्चर जे आहेत ते सगळे जे प्राधिकरण आहे ते सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे इकडचे प्राधिकरणामधले बाकीचे लेक्चरसुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. हे सगळे लेक्चर्स झूम मीटिंगद्वारे घेतलेले आहेत. ठीक आहे, हे डिजिटल बोर्डवरचे लेक्चर नाही आहेत. ह्याच्यामध्ये आपण जो तुम्हाला कायदा बॅकग्राऊंडला दाखवलेला आहे तो इंग्लिशमधला बेर ॲक्ट आहे, कारण ते लॉ ऑफिसरसाठी तशा प्रकारची रिक्वायरमेंट होती. आता हे 44 लेक्चर तुम्ही बघायला पाहिजे असं मी तुम्हाला म्हणतोय. एकदा तुम्ही कानावरनं आपल्या हे जाणं गरजेचं आहे. पूर्ण कायद्याची आपल्याला एक आयडिया असणं गरजेचं आहे, म्हणून हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. अगदी फक्त ज्या निरीक्षक एक्झामचा आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार बनवलेले सुद्धा लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यानंतर जे डेमो लेक्चर तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा अगदी याच प्रकारे घेतलेलं आहे. तर हे सगळे डिजिटल बोर्डवरचे लेक्चर्स आहेत. कायदा कसा वाचायचा, त्याच्यानंतर व्याख्या असू द्या, शहराची व्याख्या असू द्या, उपनगरची व्याख्या असू द्या, बृहन्मुंबई पालिका सदस्य असू द्या, आयुक्त, उपायुक्त, शिक्षण अधिकारी असू द्या, लायसन्स नळ कारागीर असू द्या, अनुसूचित जाती जमाती आयोग मालक असू द्या, सार्वजनिक कर्जरोखे कर्ज वाहन असू द्या, जमिनीचं इमारतीचं व्याख्या असू द्या, म्हणजे एका एका व्याख्येवर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळं आपण लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, एखाद्या कायद्यावर तुम्हाला जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्या सिलेबसनुसार हे सगळे लेक्चर्स फक्त आपण डिजिटल बोर्डवर आपण घेतलेले आहेत आणि मराठी जो कायदा आहे तो असा स्क्रीनवर ठेवून आपण त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत. ह्या व्हिडिओच्या नंतर जे डेमो लेक्चर आहे अगदी त्याच प्रकारे सगळेच्या सगळे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुमचा जो पूर्ण निरीक्षक पदाचा जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत अशाच पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे सुंदर पद्धतीने आणि प्रत्येक जो अँगल आहे प्रश्न विचारण्याचा एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला जेवढे अँगल वाटतात की ते MCQ येऊ शकतो ते सगळेच्या सगळे अँगल आपण या कोर्समध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक डेफिनेशनवरचा, प्रत्येक तरतुदीवरचा, ठीक आहे, जो काही प्रत्येक अँगल तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला मागच्या आपल्या डेमो लेक्चर्समध्ये सांगितलं की कायद्यावर 100 पैकी 100 मार्कसुद्धा मिळवणं सोपं असतं. ठीक आहे, आमचे JMFCचे वगैरे रिझल्ट वगैरे सुद्धा तशाच पद्धतीनेच लागतात. ठीक आहे, 100 पैकी 100 मार्कसुद्धा मिळवता येतात, कारण ह्याच्या बाहेरचं असं काही तुम्हाला विचारलं जात नाही. हे सगळे कोडिफाईड आहेत. तर त्या पद्धतीने 100 पैकी 100 मार्क कसे मिळवता येतील, ठीक आहे, म्हणजे या कॉन्फिडन्सने आपण त्याच्यामध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत. आणि तुम्ही आपण टाकलेले 3-4 आता 3 मागचे डेमो लेक्चर झाले
आणि ह्या व्हिडिओच्या नंतरचा अजून एक डेमो लेक्चर, असे 4 डेमो लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा तो विश्वास निर्माण होईल की खरंच या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला या BMCच्या एक्झाममध्ये या कायद्यावर 100 पैकी 100चा सुद्धा स्कोर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये असे सगळे टोटल लेक्चर्स आहेत. सडक प्रकार असू द्या, उपद्रव असू द्या, महानगरपालिका निवडणूक, अपात्रतेच्यावर खूप जास्त प्रश्न बनतात. म्हणजे जिथे कुठे एक कायद्याचा अभ्यास म्हणून मला जिथे कुठे वाटतं की इथे MCQ बनायला जास्त स्कोप आहे ते मी जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्यामध्ये ते कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. जिथे कुठे प्रश्न निघतात ते आपण त्याला मग आपण विचार नाही केला की किती वेळ लागेल वगैरे. ठीक आहे. फक्त अपात्रतेचे आपण त्याच्यामध्ये 5-6 लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर निवडणूक विधिग्राह्य नामनिर्देशन असू द्या, निवडणुकीचा भ्रष्टाचार असू द्या, निवडणूक रद्द करणे असू द्या, नवीन निवडणूक घेणं असू द्या, महानगरपालिकेची आवश्यक कामं असू द्या, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनची कामं असू द्या, स्वविवेकावर केलेली कामं असू द्या, अर्थसंकल्प निगडित अभ्यासक्रम असू द्या, मालमत्तावरचा कर असू द्या, सर्वसाधारण कर असू द्या, मालमत्ता करातल्या सवलती असू द्या, मालमत्ता कराची प्राथमिक जबाबदारी असू द्या, मालमत्ता कराची वसुली कशी करायची हे असू द्या, आणि निर्धारण पुस्तक असू द्या. ठीक आहे. इथपर्यंतचे लेक्चर आपण टाकलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतरची सुद्धा 2-4 लेक्चर अजून रेकॉर्ड झालेले आहेत. म्हणजे डेली आपण ह्याच्यामध्ये आता सध्याच्याला 3-3, 4-4 लेक्चर आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. 1-2 दिवसामध्ये हे सगळे जे लेक्चर्स आहेत हे सगळे पूर्ण होऊन जाणार आहेत. ठीक आहे. 2 दिवसात जरी नाही झाले तरी 27 तारखेपर्यंत, 27 तारीख आपली फायनल डेडलाईन आहे. 27 तारखेपर्यंत तुमचा हा पूर्ण जो सिलेबस आहे म्हणजे एक्झामच्या दृष्टीने त्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, ह्याचे सुद्धा डेमो लेक्चर्स, ह्याच्यानंतर तुम्हाला डेमो लेक्चर पण दिसेल बघायला. आणि ह्याच्यामध्ये आपण एवढंच नाही म्हणजे फक्त लेक्चर्सच नाही आहे, आपण याच्यामध्ये टेस्ट वगैरे सुद्धा घेत असतो आपण. ठीक आहे. समजा एक पहिली टेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेली आहे, तर अशाच प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक ह्याच्यावर आपण टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुमच्या त्या 999 रुपये फीसमध्ये टेस्ट वगैरे सुद्धा आपल्या क्लासची इन्क्लूड असते. ह्या सगळ्या टेस्ट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करू शकता. ठीक आहे. समजा आता हे पार्ट 1 आहे, नागरिकांचा मागासवर्ग, आणि हे सगळ्या टेस्ट ज्या आहेत आपण त्याच पद्धतीने बनवलेल्या आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार आहेत, 25 प्रश्न 30 मिनिट, तर तशा टप्प्याटप्प्याने आपण काय करणार आहोत, या कायद्यावर टेस्टसुद्धा बनवणार आहोत. म्हणजे जेवढे अँगल मला वाटतं की एवढ्या पद्धतीने एवढे MCQ विचारले जाऊ शकतात. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत ते MCQ आपण याच्यावर बनवून तुम्हाला पाठवून देणार आहेत. ज्यावेळेस सुरुवातीला कोर्स अनाऊन्स केला होता त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की मी 30 लेक्चर घेणार आहे. ठीक आहे. पण तशा प्रकारची आपली नीतिमत्ता नाही आहे की 30मध्ये संपून टाकायचं, जे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर विषय हात मोकळे करायचे. ठीक आहे. मला असं वाटलं की याच्यात अजून जास्त लेक्चर घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. 34 लेक्चर जवळपास झालेले आहेत आणि अजून त्याच्यामध्ये 6 लेक्चर 7 लेक्चर तरी होतीलच. म्हणजे 41 लेक्चर त्याच्यामध्ये नवीनसुद्धा आपले होणार आहेत. ठीक आहे. कारण 100 पैकी 100 मी तुम्हाला बऱ्याच वेळ शब्द उच्चारतोय. बऱ्याच लोकांना वाटतं की 100 पैकी 100 कुठे मिळू शकतात का. ठीक आहे. तर मिळू शकतात आणि ते मिळवलेले आहेत. ठीक आहे. सिलेक्शनसुद्धा केलेले आहेत. उगाच असं हवेमध्ये मी तुम्हाला बोलत नाही आहे. ठीक आहे. कुठल्याच क्लासेसने, ठीक आहे, समजा 51-52 जागा असतील, 51-52 जागेपैकी 36 क्लासहून एका क्लासेसचे म्हणजे तो रिझल्ट आपण आपल्या क्लासेसचा आतापर्यंत मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकारही आहे. ठीक आहे. आणि त्यांनाही तशा पद्धतीने बोलून आपण ते सिलेक्शन मिळवून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे मी बोलतो ते असंच काही बोलत नाही आहे. कायदा आहे, कायद्याची जर आपण एक चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, ठीक आहे, तुम्ही कायद्याचा अभ्यास जर फक्त नोट्सवरनं जर करत असाल, आता मार्केटमध्ये बरेच पुस्तक आलेले आहेत. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचं तुम्हाला काहीतरी दिलं जातं, तर तशा पद्धतीने अभ्यास करू नका. जर पेपर काढणारा माणूस काय तुमचे ते नोट्स वाचणार आहे का? पेपर काढणारा माणूस तुमच्या त्या नोट्समधनं प्रश्न काढणार नाही आहे किंवा ते नोट्स बघून काढणार नाही आहे. ठीक आहे. 1760 नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. पेपर काढणाऱ्याकडे हा कायदाच असणार आहे. ठीक आहे. जे 112 पेजेसचे PDF म्हणजे मी सगळ्यांना शेअर केलेलं आहे, तर तेवढेच कलम तुम्हाला त्याच्यामध्ये पेपर काढणारा बघणार आहे आणि त्या कलमानुसारच तुमचे प्रश्न काढणार आहे. जर पेपर काढणारा कलमानुसार जर तुम्हाला पेपर काढणार असेल तर आपण कुठलं तरी PPTवर अभ्यास करून किंवा कुठल्या तरी दुसऱ्याने काढलेल्या नोट्सवर अभ्यास करून चालणार नाही आहे. ठीक आहे. कायद्याचा अभ्यास कायद्यासारखाच करायचा, तरच आपल्याला पैकीच्या पैकी चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की हा जो कायदा आहे तुमचा MPSCचा स्ट्रगल मागचे कितीतरी वर्ष झालं चालू असेल. ठीक आहे. तो सगळा स्ट्रगल संपवण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे. ठीक आहे. कारण सगळ्याच्या महाराष्ट्राचा बाकीचा क्राऊड आहे तो हा कायद्याला त्या पद्धतीने अभ्यास करणार नाही किंवा त्या पद्धतीने न्याय देणार नाही. ठीक आहे. या कायद्याचा अभ्यास तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःहून जे काही समजा कष्ट घेणार आहात तर त्याच्यानुसार तुम्ही बाकी महाराष्ट्राच्या क्राऊडपेक्षा स्वतःला एक वेगळं दाखवू शकता, स्वतःचं वेगळं प्रेझेंटेशन, वेगळं एक ज्याला आपण म्हणतो की स्ट्रेंथ तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता. ठीक आहे. जे मागचे 4-4, 5-5 वर्ष झाले लोक अंकगणिताचा अभ्यास करतायत त्याच्यात वेगळं काही करणार नाही आहे. आपला कंप्लीट कोर्स पण याच्यावर आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा आपला कंप्लीट कोर्स पण अवेलेबल आहे. त्याची 3,500 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये अंकगणित पण असतं, इंग्लिश पण असतं. ठीक आहे. तुमचं मराठी व्याकरण वगैरे पण आहे, सगळंच आहे.
ठीक आहे. पण मी स्वतः असं कधीही म्हणलेलो नाही आहे की मराठी व्याकरणामध्ये बाकीचे जे महाराष्ट्रीय लोक जे शिकवत आहेत ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला फार काही वेगळं शिकवणार आहे. ठीक आहे. मी तसंही सांगू शकलो असतो जर मला जर असंच समजा एकदम बडाया जर मारायचे असतील. मी असं सांगतो किंवा मी कायद्याचा माणूस आहे, कायदा मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवू शकतो. पण मराठी व्याकरण जे आहे, इंग्लिश व्याकरण जे आहे, ठीक आहे, हे जे आहे ते मी जे बाकीचे लोक ज्या पद्धतीने शिकवत आहेत मी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. तुमचं जर मराठी व्याकरण चांगलं असेल, अंकगणित चांगलं असेल, सगळं चांगलं असेल, तुम्हाला तो कंप्लीट कोर्स घ्यायचा गरज नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे तर तुम्ही 3,500 रुपये खर्च करून तुम्ही तो कंप्लीट कोर्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे सगळे कायद्याचे लेक्चरसुद्धा तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. टेस्ट वगैरे सुद्धा सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. पण तुमचं जर ऑलरेडी तुम्ही मागचे 5-5, 6 वर्ष झाला अंकगणित वगैरे अभ्यास करताय तर तुम्ही याच्यामध्ये तो कंप्लीट कोर्स वगैरे घेण्याची गरज नाही आहे. किंवा तुमच्यातले काही लोक असे असतील ज्यांनी ऑलरेडी हा कायद्याचा फक्त कोर्स घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांना बाकीचं समजा फीस भरून तो कंप्लीट बॅचचा जर समजा कोर्स घ्यायचा असेल ज्याची 3,500 रुपये फीस आहे तर तुम्ही वरचे पैसे भरून तो सुद्धा कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्या टेस्ट असणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला हे आता हे आमचं डॅशबोर्डवरचं असल्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शनला करेक्ट केलेलं दिसतं, म्हणजे आन्सर की सोबत दिसतं. हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा आन्सर दिसत नाहीत, तुम्हाला फक्त क्लिक करायचं असतं. ठीक आहे. टाईम वगैरे सुद्धा तुमचा एक्झामप्रमाणेच चालतो. तर अशा पद्धतीने 25-25 प्रश्नांचे जे आहेत त्या टेस्ट आपण याच्यामध्ये बनवलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 3 नुसार महानगरपालिका म्हणजे काय आहे? एक खाजगी संस्था आहे, तात्पुरती संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, कायमस्वरूपी संस्था आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 3 नुसार मालक या शब्दाचा अर्थ काय आहे? जो भाडे घेतो, जो कोणत्याही प्रकारची मालमत्ता, जे प्रत्येक अँगल कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मुंबई महानगरपालिका जमीन या शब्दामध्ये काय काय येतं? खाजगी जमीन, शासकीय जमीन, सर्व प्रकारची जमीन, खाजगी किंवा दोन्ही आली त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका जमीन या शब्दामध्ये काय समाविष्ट आहे? तळ्यात मासे पकडण्याचा अधिकार, तलाव, वरीलपैकी दोन्ही. आता हे तळ्यात मासे पकडण्याचा अधिकार वगैरे जे आहे म्हणजे आपण कायदा वाचल्याने अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. ठीक आहे. कायदा जो आहे तुम्ही कुठेच तुम्हाला बेरॅकमध्ये दिलेलं नाही आहे. कायद्यामध्ये तुम्हाला हे तळ्यात मासे पकडण्याचा जो अधिकार आहे हे तुम्हाला कुठेच दिलेलं नाही आहे. पण हे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघून लक्षात येईल, म्हणजे आपले लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जमीन ही याची जी व्याख्या आहे ती थोडीशी वायडर प्रमाणामध्ये आहे. आपण फक्त वरवर वाचल्याने 100पैकी 100 मार्क मिळत नाहीत. ठीक आहे. जर कायद्याचा चांगला जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर थोडंसं रीड बिटवीन द लाईन जे आहे किंवा त्या शब्दाचा जो प्रत्येक अर्थ जो आहे त्याची चांगल्या पद्धतीने म्हणजे फोडणी होणं गरजेचं आहे. तरच आपल्याला कायदा चांगल्या पद्धतीने समजू शकतो आणि मग आपण पैकीच्या पैकी मार्क मिळतील असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. तर असेही काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आपल्याला परीक्षेमध्ये कायद्यामध्ये काय दिलेलं असतं? तलाव दिलेलं असतं. आता हा जो प्रश्न आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कायदा वाचलेला आहे, तुम्ही हा प्रश्न बघितलेला आहे की जमीन या ह्याच्यामध्ये काय काय समाविष्ट होतं? तळ्यात मासे पकडण्याचा अधिकार जमीनच्या व्याख्येमध्ये कसा येईल असं आपल्याला वाटू शकतं. पण तो सुद्धा जमिनीचा अधिकारामध्येच येतं. मासा तळ्यातनं काढून जर तव्यावर पडला, फ्राय करायला काढला तर तो मुवेबल प्रॉपर्टी झाला, तो जमिनीच्या व्याख्येमध्ये येत नाही. ठीक आहे. पण जर समजा त्या तळ्यातनं मासे पकडण्याचा जो अधिकार आहे तो मात्र जमिनीच्याच व्याख्येमध्ये येत असतो. महानगरपालिकेचं जे तळं आहे ही तळं एक वेगळी जमीन म्हणजे वेगळी प्रॉपर्टी आहे आणि तळ्यात मासे पकडण्याचा जो अधिकार आहे, समजा महानगरपालिकेच्या एरियामध्ये एखादा तळा असेल त्याच्यातला मासे पकडण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला विकायचा असेल तर तो विकला जाऊ शकतो. आणि कशा पद्धतीने विकला जाईल? जसं इमोबल प्रॉपर्टी, जसं जमीन विकली जाते त्या पद्धतीने तो अधिकार विकला जातो, म्हणजे लीजवर वगैरे दिला जातो. जसं कोळशाच्या खाणीची लीज करतो आपण. एखादी मोटरसायकल असेल तर आपण हायरवर घेतो. ठीक आहे. एखादी कार, तुम्हाला झूम कार वगैरे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, एखादी कार तुम्हाला हायरवर घ्यायची असेल किंवा तुम्ही गोवामध्ये वगैरे मोटरसायकल वगैरे हायरवर मिळते आपल्याला, तर तो हायरचा कन्सेप्ट झाला कारण ती मुवेबल प्रॉपर्टी आहे. पण जमिनी जर आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची असेल तर त्याला आपण लीज असं आपण म्हणतो. कोल मायनिंगच्या लीज वगैरे जे असतात तर त्याच पद्धतीने याची सुद्धा एक प्रकारे लीज वगैरे केली जाते. हे सुद्धा जमीन या व्याख्येप्रमाणेच विकलं जातं. तर हे अशा पद्धतीने कायदा तुम्हाला समजणं गरजेचं आहे जो आपण याच्यामध्ये समजवलेला आहे. तर हे 6वा प्रश्न झाला. असे टोटल त्याच्यामध्ये, ठीक आहे, आता हे दुसरं पेज समजा इथे 20 झाले, त्याच्यानंतर हे असे 25. ठीक आहे. तर असे 25 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण ॲड करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि याच्यानुसार तुम्हाला एक पहिली टेस्ट आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये अशा अजून बऱ्याच टेस्ट येणार आहेत. ठीक आहे. जेवढे MCQ मला निघतील असं वाटतंय तेवढ्या प्रकारच्या मी टेस्ट याच्यामध्ये करणार आहे. आपल्या क्लासेसची ती पॉलिसी नाही आहे की मी एवढे लेक्चर घेतो म्हटलं होतं, मी एवढे घेतले, विषय संपला, तुमचे पैसे फिटले, असं नाही आहे. ठीक आहे. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी लेक्चर घेत राहतो. ठीक आहे. म्हणजे मला वाटलं पाहिजे की या विषयाला आपण पूर्ण न्याय दिलेला आहे किंवा जेवढे प्रॉबेबल प्रश्न येऊ शकतात तो प्रत्येक प्रश्न आपण कव्हर केलेला पाहिजे. याचं जोपर्यंत मनाला समाधान होत नाही, म्हणजे आपण जे काम करत असतो, ठीक आहे, आज एवढा जबरदस्त प्रकारचा रिझल्ट आपल्या क्लासेसचा लागत असतो. ठीक आहे. याच्या मागचं कारण म्हणजे
की त्या प्रामाणिकतेने आपण त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करत असतो. मग ते 30 लेक्चर मी फक्त सुरुवातीला म्हटलो होतो, ते 30च्या आज 34 झालेत. अजून 6 लेक्चर तरी त्याच्यामध्ये कमीत कमी आरामशीरच होतील. ठीक आहे, म्हणजे जवळपास आता 75 ते 80 पेजेसपर्यंत आमचं ते PDF कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, टोटल 112 पेजेस आहेत. त्याच्यातलं 75 ते 80च्या आसपास समजा जवळपास सिलेबस कव्हर झालेला आहे. अजून पुढे बरेच समजा 30-40 पेजेस समजा अजून राहिलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्या 30-40 पेजेसमध्ये 6-7 लेक्चर तरी अजून होऊ शकतात. होतील तेवढे होतील, पण MCQचा कुठलाही अँगल आपण त्याच्यामध्ये मोकळा सोडणार नाही. 100 पैकी 100 मार्क घ्यायचे मी तुम्हाला जे म्हणजे मी म्हणत आहे तुम्हाला, तर त्यासाठी जी प्रत्येक गोष्ट करावी लागणार आहे ती आपण ह्या कोर्समध्ये करत आहोत. हे कोर्स विकत घेण्यासाठी तुम्ही आपलं कराड कोचिंग क्लासेस, कुठे गेलं ते, ठीक आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर कराड कोचिंग क्लासेस हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये अदर कोर्सेसमध्ये 2 कोर्सेस आहेत. ठीक आहे, एक बृहन्मुंबई महानगरपालिका कंप्लीट सिलेबस, बृहन्मुंबई महानगरपालिका कंप्लीट सिलेबस, त्याच्यामध्ये इंग्लिश, अंकगणित वगैरे असं सगळंच पोर्शन असेल. त्याची 3,500 रुपये फीस आहे. ठीक आहे, आणि जो हा निरीक्षक पदासाठीचा हा जो आपला कोर्स आहे याचं जर तुम्ही बघितलं तर याचं नाव एक मिनिट. ठीक आहे, याचं सरळ बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा निरीक्षक पदासाठी अशा पद्धतीने त्याचं नाव आपण दिलेलं आहे. तर अदर कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता. तुम्हाला अजून काही क्युरी जर असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअपला सुद्धा तसाच पर्टिक्युलर मॅसेज टाकू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही या नंबरवर कॉलही करू शकता आणि तुमची जी चौकशी आहे ती चौकशी करून तुम्ही हा कोर्स त्याच्यामध्ये विकत घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. हां, अजून एक सांगायचं राहिलं, याच्यानंतर एक डेमो लेक्चर मी टाकत आहे. ते डेमो लेक्चरसुद्धा तुम्ही तुम्ही बघून घ्या. ते डेमो लेक्चर बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपल्या क्लासेसची एक शिकवण्याची जी पद्धती आहे ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आपण मागच्या जो आपलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण काही बजेटबद्दल आपण काही तरतुदी आपण ज्या आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्या आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आता पुढचा आणि मोठा आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. महानगरपालिकासाठी महानगरपालिकासाठीचं कराधान. म्हणजे सगळा खेळ ह्याच्यासाठीच आहे. आपली नोकरी सुद्धा आहे ह्याच्यासाठीच आहे. म्हणजे सगळं काय जे आहे ते आपल्याला ह्याच्यासाठीच कमवायचं. शेवटी पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहेत असं जे आपण म्हणतो. तर सगळा खेळ तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतो, की कशा पद्धतीने महानगरपालिका कर वगैरे लावू शकते. तर 139 मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, की ह्या कायद्यासाठी पुढील प्रकारचे कर लावण्यात येतील. म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला असा इथे विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कोणत्या कोणत्या प्रकारचे कर महानगरपालिका कलम 139 प्रमाणे लावू शकतं. तर पहिलं दिलेलं आहे मालमत्ता कर. मालमत्ता कर म्हणजे काय, फक्त एवढा मालमत्ता कर नसतो, ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला खाली लिस्ट दिलेली आहे की मालमत्ता करामध्ये नेमकं अजून काय काय येतं. ठीक आहे, तर ते मोठी प्रॉपर्टीचा सगळ्यात मेन टॅक्स ज्याला आपण म्हणू शकतो की मालमत्ता कर तुम्हाला या ठिकाणी लावला जातो. बाकी कुत्र्यांवरील कर निग्लिजिबल गोष्ट आहे आणि असा लावला जात नाही सहसा. नाट्यगृह कर वगैरे लावला जातो. जकात वगैरे जे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की GST आल्यापासून याचे फार वांदे झालेले आहेत. ठीक आहे, असं काही जकात वगैरे बॉर्डरच ठेवलं नाही सरकारने. जकात वगैरे अगोदर लावल्या जायच्या, पण आता GSTमुळे याची अशीच वेगळं लावायची काही गरज पडत नाहीये. पण तरी आपल्या 139 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. मालमत्ता कर आहे, कुत्र्यावरील कर आहे, नाट्यगृह कर आहे, चौथं जकात आहे. असे 4 प्रकारचे कर इथे तुम्हाला दिलेत. अजून खाली आपल्याला ठीक आहे असं वेगळं काही दिलेलं नाहीये. एवढे 4च कर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यातले तुम्हाला मी सांगितलं मेन उत्पन्नाचं जे साधन आहे ते तुमचा हा मालमत्ता कर आहे. ठीक आहे, नाट्यगृह वगैरे आता मोजकच नाट्यगृह राहतात. कुत्र्यावरील कराचा विषय तेवढा काही तसा विषय राहिलेला नाही, जकातचा तर विषयच नाही राहिलेला. ठीक आहे, त्याच्यामुळे मेन जो महानगरपालिकेचा जो रेव्हेन्यू येणार आहे तो या मालमत्ता करामुळे येणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं असेल किंवा तुम्ही आता पुणेमधले वगैरे जर तुम्ही कुठले असाल इकडचे, तर ह्या सगळे जे पुण्याच्या बाजूचे जे गाव आहेत त्या सगळ्या गावांनी होर्डिंग लावलेत. ते आलेत पुण्यामध्ये. दाहेरी असेल समजा, तर असे एक त्याच्यामध्ये 30-40 गावं आहेत. त्या गावांनी एक प्रकारे संघटित समिती बनवून होर्डिंग लावलेले आहेत की पुणे महानगरपालिकेचा जाचक कर आम्हाला परवडत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आमचं गाव विकणे आहे. अशा प्रकारचे पोस्टर लावलेले तुम्हाला बघायला मिळतील.
ठीक आहे. एकंदरीत म्हणजे भयंकर भरमसाठ प्रकारचा हा कर असतो. जो कर म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे जर समजा जितके दिवस ते ग्रामीण भागामध्ये होते किंवा त्यांचे निमशहरी भागामध्ये वगैरे होते, त्यांना अशा प्रकारचा कर नव्हता. समजा स्वतःचं ते दुसऱ्याच्या घरात जर भाड्याने राहत असतील, तर तिथे भाडं समजा ₹2000 वगैरे भाडं असायचं. आता स्वतःचं घर घेतलं तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेचा ₹2000 जवळपास हे दिल्याने द्यावं लागतं त्यांना. ठीक आहे. म्हणजे एवढा पुणे महानगरपालिकेचा कर एवढा आहे, की स्वतःच्या घरात राहून सुद्धा भाडं भरावं लागतंय. तुम्ही जर पाहिलं असेल पुण्यामध्ये तुम्ही जर वगैरे समजा घर वगैरे जर असं घेतलं, तर महानगरपालिकेचा समजा तुम्हाला ₹1000-1500 मालमत्ता कर लागला. 6 महिन्याचं वगैरे ते लावतात. ठीक आहे. 6 महिन्याला ₹4000-5000 कुठे ₹6000 तुमच्या ह्याच्यानुसार, एरियानुसार वगैरे त्या गोष्टी असतात. तर जर समजा तुम्हाला जर ₹1000 जर महानगरपालिकेचे लागले, प्लस ₹2000 मेंटेनन्स लागला, म्हणजे स्वतःचं घर घेऊन सुद्धा ₹3000-3000 लोकांना महिन्याचे भरावे लागतात. महानगरपालिकेचा कर आणि सोसायटीचं 1,000-2,000 मेंटेनन्स असं म्हटलं तर ₹3000 तुम्हाला स्वतःच्या घरात तुम्हाला पैसे भरावे लागतात. ठीक आहे. आणि किरायाचं जरी समजा साईडला कुठे आसपास जर घेतलं, तर मेन पुण्यामध्ये तुम्हाला ते महाग पडेल. पण किरायाचं जरी घेतलं तरी तुम्हाला अ, साईडला जर तुम्ही बघितलं तर ₹3000 मध्ये वगैरे कुणाचे ते घर, रूम वगैरे मिळून जाते. ठीक आहे. पण शहरामध्ये आलं तर अशा पद्धतीचा फरक पडतो. ठीक आहे. मेन शहरामध्ये आपण पुण्याचे जे भाडे जे आहेत, त्या भाड्यातले 2,000-3,000 ते फक्त मेंटेनन्स आणि पुणे महानगरपालिकेच्या करासाठी जात असतात. एवढा मोठा कर असतो महानगरपालिकेचा. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आपल्याला बघायचं मालमत्ता करामध्ये काय-काय असतं. त्याच्यात लिहून घ्या थोडक्यामध्ये. कलम 139 प्रमाणे महानगरपालिका खालील प्रकारचे कर लादू शकते. त्याच्यात पहिलं घ्या मालमत्ता कर, दुसरं घ्या कुत्र्यावरील कर, तिसरं घ्या नाट्यगृह कर, चौथं घ्या जकात. पुढील प्रकारचे कर लादू शकते. पहिलं मालमत्ता कर, दुसरं कुत्र्यावरील कर, तिसरं नाट्यगृह कर आणि चौथं जकात. आता त्याच्यानंतर आपल्याला मालमत्ता कर म्हणजे काय ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही कोणाचं जर बघितलं असेल किंवा तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तुम्ही महानगरपालिकेमध्ये वगैरे राहत असाल, त्यांची जी स्लिप असते, त्या स्लिपवर दिलेलं असतं. ठीक आहे. स्लिपवर अशी मोठी यादी दिलेली असते. त्या यादीमध्ये अशा प्रकारचे कर लावले जातात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, पाणीपट्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर इमारतीवर बसवण्याचा मालमत्ता करामध्ये पाणीपट्टी, पाणी लाभ कर, मलनिस्सारण कर, मलनिस्सारण लाभ कर, सर्वसाधारण कर, शिक्षण उपकर, पथकर, सुधाराकार कर, एवढे सगळे करांची अशी यादी असते. आणि शेवटी खाली टोटल मारून 5,000, 6,000 वगैरे तुम्हाला 5-6 महिन्याचे तुम्हाला लावले जातात. 6 महिन्याचे वगैरे. ठीक आहे. म्हणजे अशी यादी मला वाटतं त्या 44 लेक्चर जे आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पावती पण दाखवली आहे. ठीक आहे. तर ती पावती तशा प्रकारची पावती असते तुमची कर निस्सारणाची. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या करांची नावं असतात. तुमचं नाव, तुमचा फ्लॅट नंबर, तुमची सोसायटी नंबर आणि खाली अशा प्रकारची यादी असते. पाणीपट्टी एवढी, पाणी लाभ कर एवढा, मलनिस्सारण कर एवढा, मलनिस्सारण लाभ कर एवढा, सर्वसाधारण कर एवढा. ठीक आहे. त्याच्यापुढे आकडे असतात आणि सगळ्यात खाली गोळाबेरीज असते. ठीक आहे. म्हणजे भरमसाठ इन्कम महानगरपालिकेचं या करामधनं मिळत असतं. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीला वगैरे सुद्धा नळपट्टी, घरपट्टी वगैरे लावता येते. पण ते नळपट्टी, घरपट्टी वगैरे लोकं काय भरत नाहीत. ठीक आहे. फक्त शेवटी एकदा म्हणजे कुणाला जर निवडणुकीला उभं राहायचं त्याच्यामध्ये इच्छा झाली, ठीक आहे, सदस्य वगैरे व्हायचं असेल, सरपंचाला निवडणुकीला उभं राहायचं असेल, तर त्यावेळेस फक्त नळपट्टी, घरपट्टी वगैरे सगळं भरून घेतलं जातं. कारण आपण महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा आपण बघितलं. तुमच्याकडे जर काही थकबाकी असेल, तर अशा वेळेस तुम्ही निवडणुकीला उभं राहण्यासाठी पात्र नसता. म्हणजे ग्रामीण भागात लोकं फक्त निवडणुकीला उभं राहण्यासाठीच कर भरतात. पण महानगरपालिकेच्या एरियात तसं नसतं. महानगरपालिकेच्या तुम्ही खाली तरतुदी जर पाहिल्या, कर वसूल करण्याच्या एकदम जालीम पद्धती आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कर भरावाच लागतो. कर भरल्याशिवाय महानगरपालिकेमध्ये सुटका नसते. ठीक आहे. प्रॉपर्टीची तेवढी किंमत असते त्यामुळे ते कर प्रत्येकाला भरावाच लागतो. तर ते कशा-कशा पद्धतीने वसूल केला जातो आपल्याला खाली दिलेलं आहे किंवा त्या 44 लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकता. तर असो म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये असो किंवा नसो, पण आपल्या सिलेबसमध्ये हे तरी आहे की कोणत्या-कोणत्या प्रकारचे कर मालमत्ता करामध्ये येत असतात. पाणीपट्टी, पाणी लाभ कर, ठीक आहे. म्हणजे समजा 1 पाणीपट्टी, 2 पाणी लाभ कर, 3 मलनिस्सारण कर, 4 मलनिस्सारण लाभ कर, 5 सर्वसाधारण कर, 6 शिक्षण उपकर, 7 पथकर, 8 सुधार कर. ठीक आहे. नवीन काही सुधारणा वगैरे समजा करायची असतील तर.
तर अशा प्रकारचे कर म्हणजे काय, तर मालमत्ता कर. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न येऊ शकतो की मालमत्ता करामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत असतो. तर त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा, ह्या 8 प्रकारच्या गोष्टींचा समावेश होत असतो. मला एकदा दोनदा तीनदा नजरेखालनं हे घालावं लागेल. ठीक आहे, याच्यावर म्हणजे फिक्स एमसीक्यू असल्यासारखं आहे. कारण हे विचारावंच लागेल तुम्हाला. एवढं महत्त्वाचं, आता मालमत्ता कर म्हणजे काय, कर निरीक्षणाला मालमत्ता कर म्हणजे काय माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे हे सुद्धा फिक्स एमसीक्यू असल्यासारखं आहे. हे आपल्याला चांगल्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, कुठली जरी परीक्षा असेल समजा. त्याच्यानंतर मालमत्ता कर बसवण्यासाठी इमारत ह्या प्रयोजनामध्ये, इमारत म्हणजे काय, ठीक आहे, आता सोडायचं नाही काहीच. ठीक आहे, सरसकट सगळं कव्हर करायचं, टॅक्स लावायचा विषय आहे. ठीक आहे, मग इमारतीमध्ये सदनिका असू द्या, गाळा असू द्या, एखादं छोटंसं साईडचं युनिट असू द्या, इमारतीचा कोणताही भाग असू द्या. ठीक आहे, सगळं काही आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे, शेवटी आता त्याच्यात दोन प्रकारची व्हॅल्युएशन असतात, आपल्याला पुढे बघायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे पट्टीयोग्य मूल्य आणि भांडवली मूल्य. ठीक आहे, दोन्ही प्रकारचे जे मूल्य असतात, कॅपिटल व्हॅल्यू आणि रेटेबल व्हॅल्यू. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पट्टीयोग्य मूल्य म्हणजे काय असतं? पट्टीयोग्य मूल्य म्हणजे तुम्हाला त्या प्रॉपर्टीतनं काय इन्कम मिळते. समजा एखादा गाळा आहे, माझं एखादं दुकान आहे. ते दुकान मी भाड्याने दिलं तर मला किती पैसे मिळतात? म्हणजे मला काय इन्कम मिळतं? ह्याच्यानुसार टॅक्सेबल इन्कम म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्युएशन काढलं जातं. ठीक आहे, हे कमी असतं. पट्टीयोग्य मूल्य म्हणजे कमी राहतं. आणि भांडवली मूल्य जे असतं व्हॅल्युएशन, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आपल्याला ज्याला माहिती आहे. ठीक आहे, तुम्ही कुठली प्रॉपर्टी विकत घ्यायला गेलं तर आपल्याला गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन बघावं लागतं. आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आपण स्टॅम्प ड्युटी वगैरे आपण भरत असतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये वगैरे कसं असतं की गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन फार कमी असतं. लोक थोडे विश्वासू पण असतात. तुम्ही एखादं नवीन जर समजा जागा घ्यायला गेले, तर जागा असते 20 लाखाची, म्हणजे ॲक्चुअल 20 लाख रुपये द्यावे लागतात. आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असतं, समजा शेत जमीन वगैरे जर असेल, 20 लाखाची जमीन असते आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 3 लाख 4 लाख रुपये राहतं. ठीक आहे, एवढंही नसतं काही ठिकाणी तर. तर ते व्हॅल्युएशन जेवढं कमी असतं, तुम्ही त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी वगैरे भरता. जेवढे व्हॅल्युएशनची अमाउंट आहे तेवढीच तुम्ही लीगली म्हणजे याच्या बँक अकाउंटमधनं त्याच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही देत असता. ठीक आहे, तुम्ही बँक अकाउंटमधनं पैसे देणं कंपल्सरी आहे. इन्कम टॅक्स नियमानुसार वगैरे. ठीक आहे, जर बँक अकाउंटनुसार जर पैसे भरले नाहीत अशा प्रकारे, तर तुम्हाला डबलमध्ये फाईन बसवला जातो. जेवढे तुम्ही पैसे भरताय, 20 लाखाची जमीन घेतली तर 40 लाख रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला फाईन भरावा लागतो. म्हणजे ते कंपल्सरी तुम्ही अकाउंटवरनं देणं गरजेचं आहे. पण मुळातच भांडवली किंमत जी असते, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे असतं, ठीक आहे, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन कमी असतं ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये तसं नसतं. लोकांचाही विश्वास नसतो. समजा मी जर पैसे देतो एखादा नवीन फ्लॅट घेण्यासाठी, तर मी समजा 40 लाख रुपये देत असेल, तर 40ला 40 लाख रुपये मला पेपरवर पाहिजे. ठीक आहे, समजा मी दिले 10 लाख रुपये, राहिले वरचे 30 लाख रुपये. कारण मला विश्वास नसतो त्या बिल्डरवर, बिल्डरला विश्वास नसतो माझ्यावर. आणि ते गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन पण तिकडे तशा पद्धतीने वाढवून ठेवलेलं असतं. एक फार तर फार 2-4 लाख रुपये वर देता येतात. कॅशमध्ये वगैरे लोकं देतात. अदरवाईज सगळंच्या सगळं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनमध्ये असतं. सांगायचं तात्पर्य काय आहे, की गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन म्हणजे जे भांडवली मूल्य जे आहे, ते फार जास्त असतं. आणि पट्टीयोग्य मूल्य जे आहे, त्या प्रॉपर्टीतनं तुम्हाला किती इन्कम वगैरे मिळतो, जे रेटेबल व्हॅल्यू वगैरे ज्याला आपण म्हणतो, हे फार कमी असतं. एका हॉलमधनं तुम्हाला किती भाडं मिळतं आणि तुम्हाला किती पैसे कमवू शकता, ह्याच्यानुसार ते ठरवलेलं असतं. आता तुम्हाला ॲक्चुअली ह्याची कॅल्क्युलेशन वगैरे किंवा ह्याची रेट वगैरे किंवा ह्याचे सूत्र वगैरे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. आपल्याला फक्त एवढंच माहिती असणं गरजेचं आहे, किंवा रेटेबल व्हॅल्युएशन म्हणजे थोडं कमी असतं आणि भांडवली मूल्य कॅपिटल व्हॅल्युएशन थोडंसं जास्त असतं. त्या दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने महानगरपालिका तुमच्यावर टॅक्स लावू शकते. आता महानगरपालिकेला टॅक्स जर लावायचा असेल, तर काय बघेल महानगरपालिका? तुमचं किती स्क्वेअर फूटचं जागा आहे, किती मोठं ऑफिस आहे, ठीक आहे, त्याचं व्हॅल्युएशन, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन किती आहे, ह्याच्यानुसार तुमच्यावर टॅक्स लावेल. त्याच्यामुळे सगळे व्हॅल्युएशन आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. ठीक आहे, असो. तर सांगायचं तात्पर्य काय, की इमारतीचा कुठलाही भाग सगळं काही कव्हर करायचं. इमारतीचं पुढचं कव्हर करायचं, मागचं कव्हर करायचं, इकडचं तिकडचं सगळं कव्हर करायचं. त्याच्यामुळे जास्त एरिया होईल आणि त्या जास्त एरियावर आपल्याला काय करता येईल, टॅक्स लावता येईल. त्याच्यामुळे इमारत या संज्ञेमध्ये काय काय कव्हर होईल, तर सगळंच कव्हर होईल. मालमत्ता कर बसवण्यासाठी इमारत या शब्दप्रयोगामध्ये सदनिका, गाळा, युनिट, इमारतीचा दुसरा कुठलाही भाग सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि आपण सगळ्यावर सरसकट त्याच्यामध्ये काय करणार, आपण एकदाचा टॅक्स लावून टाकणार. त्याच्यानंतर मालमत्ता कर श्रेणीमध्ये म्हणजे कर श्रेणीत प्रमाणावर लादता येईल. म्हणजे तुम्ही एकदम अरेरावी पद्धतीने कितीही आर्बिट्ररी पद्धतीने लावू शकत नाहीत. प्रमाणानुसार तुम्हाला ते लावावं लागेल. व्यवस्थित तुम्हाला व्हॅल्युएशननुसार वगैरे तुम्हाला लावावं लागेल. ह्याच्यात काही प्रश्न विचारला जाणार नाही. उगाच तुम्हाला दिलेलं आहे, की तुम्ही जास्त एकदम म्हणजे अति केले की माती होते. तसं एकदम तुम्ही जास्त असं काही करायचं नाही. ठीक आहे. योग्यनुसार व्हॅल्युएशननुसार योग्य पद्धतीने तुम्ही तो कर लावायचा. एवढंच तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय, अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल तर
म्हणजे जर वेगळं काही आम्ही तरतूद केली म्हणजे आमच्याच पुन्हा डोक्यात आलं की आम्ही काहीतरी वेगळी तरतूद करू, अजून काहीतरी दुसऱ्या पद्धतीने टॅक्स लावला तर जरा जास्त लावता येईल. ठीक आहे, जशी आपली निर्मलाताई विचार करत राहते. ठीक आहे, म्हणजे तिने विचार केला की आता लोक जे आहेत ते आता तुम्ही सगळे क्लासवर तुम्ही सगळे ऑनलाईन पेमेंट करता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट करता त्या ऑनलाईन पेमेंटवर आता फीस आपली समजा जी आपली 1000-1500 ची फीस असते. ठीक आहे, ₹2000 फीस असते. तर 2000 फीसवर तुम्ही काय करता की तुम्ही ॲडिशनल काही ₹100-200 वगैरे चार्ज करता. आता निर्मलाताईंनी विचार केला की हे जे ऑनलाईन पेमेंट घेत आहेत रेझर पेनुसार सगळे, जसे आम्ही शिक्षक असू द्या किंवा जे दुकानवाले वगैरे समजा करंट अकाउंटवर जे पेमेंट घेतात, तर ह्या सगळ्यांवर काय करायचं ॲडिशनल अजून 2% लावायचा. ते 2% कोण भरणार? 2% तुम्ही विद्यार्थी भरणार किंवा जो कस्टमर असणार तो भरणार. म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे, शेवटी बोजा जो आहे तो कुणावर पडणार आहे? तो अल्टिमेट बोजा सगळ्या नागरिकांवर पडणार आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की या अधिक विनिमयात आम्ही अजून जर वेगळ्या पद्धतीने सांगितलं, आम्ही जर समजा सांगितलं, की आम्हाला अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने टॅक्स लावायचा आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी लागू होईल. ठीक आहे. जर आम्ही काही वेगळी तरतूद केली, त्याच्या व्यतिरिक्त कलम 140 अ इमारतीवर किंवा जमिनीवर त्याच्या भांडवली मूल्याच्या आधारे कोणतेही किंवा सर्व मालमत्ता कर बसवण्याच्या पद्धतीचा स्वीकार करेपर्यंत अशा इमारतीच्या जमिनीच्या पट्टीयोग्य मूल्यावर सर्व मालमत्ता कर बसवणे चालू ठेवणे हे कायदेशीर असेल. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, की सुरुवातीला कसं होतं, पट्टीयोग्य मूल्यानुसार होतं, रेटेबल व्हॅल्यू. म्हणजे माझं दुकान, माझ्या दुकानावर जेवढा मी भाडं घेतो, मला जेवढं भाडं मिळतं, जेवढं इन्कम मला मिळतं, ह्याच्यानुसार विचार करून पट्टीयोग्य मूल्य वगैरे काढलेलं. ठीक आहे. आता त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, हे पट्टीयोग्य मूल्यानं महानगरपालिकेला नुकसान होतं. एवढा जास्त पैसा मिळत नाहीये, एवढा जास्त टॅक्स मिळत नाहीये. मग आपण काय करायचं, कॅपिटल व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा. असं नवीन जेव्हा त्यांनी डोकं लावलं आणि डोकं लावल्यानंतर त्यांनी ठरवलं, त्यांनी ते एक तरतूद दाखवून ठेवली, की आम्ही जर कायद्यात वेगळं सांगितलं, आता खाली आपल्याला एक सेक्शन त्यांनी वेगळा टाकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं, की आम्ही इथून पुढे कॅपिटल व्हॅल्युएशननुसार टॅक्स लावणार. ठीक आहे. म्हणजेच भांडवली मूल्यानुसार आम्ही टॅक्स लावणार असं त्यांनी खाली सांगून टाकलं. पण इथे तुम्हाला एवढं सांगितलंय, की आम्ही कायद्यात वेगळं काहीतरी जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत किंवा कॅपिटल व्हॅल्युएशननुसार जोपर्यंत भांडवली मूल्यानुसार टॅक्स लावायला आम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही, तोपर्यंत आम्ही पट्टीयोग्य मूल्यानुसार काय करणार, टॅक्स म्हणजे कलेक्ट करणार. आता नवीन सिस्टीम अंमलात आणायची आहे भांडवली मूल्याची. कारण भांडवली व्हॅल्युएशन फार जास्त असतं. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा पट्टीयोग्य मूल्याच्या 8 पट, 10 पट, 20 पट सुद्धा व्हॅल्युएशन असतं. भांडवली व्हॅल्युएशन. ठीक आहे. त्याच्यावर जर आपल्याला कितीतरी पर्सेंटमध्ये जर टॅक्स लावायचा असेल, तर आपल्याला जास्त पैसे मिळणार आहेत. पण नवीन पद्धत सुरू होईपर्यंत जुन्या पद्धतीने आम्ही टॅक्स वसूल करू आणि ते सगळं कायदेशीर असेल. असं तुम्हाला या ठिकाणी फक्त सांगितलेलं आहे, की नवीन पद्धत सुरू होईपर्यंत आम्ही जुन्या पद्धतीने टॅक्स टॅक्स लावू तुमच्यावर. ठीक आहे. आणि ते सगळं कायदेशीर असेल, त्याच्यामध्ये काही चूक वगैरे नसेल. असं तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यात लिहून घ्या. कलम 139 अ नुसार कलम 139 अनुसार मालमत्ता करामध्ये खालील करांचा समावेश होतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एमसीक्यू, ज्याच्यावर खरं तर एमसीक्यू विचारायलाच पाहिजे. मला जर पेपर काढायला सांगितलं तुमचा, तर मी हा एमसीक्यू 100% टाकणार. ठीक आहे. कारण परीक्षेसाठी हे फार महत्त्वाचं आहे. हे प्रत्येकालाच माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर एमसीक्यू यायलाच पाहिजे. मालमत्ता करामध्ये खालील प्रकारच्या करांचा समावेश होईल. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 असं करा. ठीक आहे. 4 इकडे घ्या, 4 इकडे घ्या असं करा नाहीतर. त्याच्यामध्ये घ्या पहिलं पाणीपट्टी. पाणीपट्टी. त्याच्यानंतर फक्त पाणीपट्टीवर आमचं समाधान नाही. पाणी लाभ कर, अजून काही वेगळे डेव्हलपमेंट केलं त्याच्यामध्ये तर त्याला लाभ कर असतो. आपल्याला खाली बघायचंय दोघांमध्ये कसा वेगळा असतं ते. पहिले घ्या पाणीपट्टी, दुसरं घ्या पाणी लाभ कर, तिसरं घ्या मलनिस्सारण कर, चौथं घ्या मलनिस्सारण लाभ कर, पाचवं घ्या सर्वसाधारण कर, सहावं घ्या शिक्षण उपकर. ठीक आहे. हे सेस म्हणतो आपण याला, उपकर म्हणजे सेस. ठीक आहे. कोरोनाच्या काळामध्ये वगैरे सुद्धा नवीन सेस लावले जाऊ शकतात. शिक्षण वाढवण्यासाठी सेस लावले जाऊ शकतात. ठीक आहे. पेट्रोल पंपावर वगैरे आपण पाहतो सेस लावलेले आहेत. पेट्रोलच्या किमती वाढवण्यासाठी सेस लावून ठेवले. ठीक आहे. म्हणजे आम्हाला काहीतरी स्वच्छता करायची, काहीतरी म्हणजे वातावरण क्लिनिंग करायचे, पर्यावरण सुधारण्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी करायचे. ठीक आहे. तुमच्या पेट्रोलमुळे, डिझेलमुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, म्हणून सेस लावून ठेवले. पर्यावरणाच्या बाबतीत तर काही केलंच नाही. ठीक आहे. पण तशा पद्धतीने सेस वगैरे लावले जातात. उपकर, शिक्षण उपकर, त्याच्यानंतर पथकर.
ठीक आहे, रस्त्यावरनं चालताना तुम्ही, रस्ते वापरताना तुम्ही पथकर. सुधार आकार. ठीक आहे, आम्हाला काहीतरी सुधारणा वगैरे करत राहायचं असतं. ठीक आहे, आमच्या पण परिस्थितीत आम्ही एवढ्या निवडणुका वगैरे जिंकतो, आमच्या पण परिस्थितीत सुधारणा झाल्या पाहिजेत, म्हणून सुधार आकार. ठीक आहे, महानगरपालिकेला काही सुधारणा वगैरे समजा करायच्या असतील त्याच्यामुळे सुधार आकार वगैरे सुद्धा लावल्या जाऊ शकतात. ठीक आहे, असो, महत्वाचं काय, हे 8 प्रकारचे कर आपल्याला म्हणजे मालमत्ता करामध्ये इन्क्लूड होत असतात. पाणी कर, पाणी लाभ कर, मलनिस्सारण कर, मल निस्सारण लाभ कर, सर्वसाधारण कर, शिक्षण उपकर, पथकर, सुधार आकार. ठीक आहे, याला काय करायचं, जोड्या करून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पाणीपट्टीच्या समोर पाणी लाभ कर लिहायचं. समजा 1 नंबर पाणी कर, 2 नंबर पाणी लाभ कर, 3 नंबर मलनिस्सारण कर, 4 नंबर मलनिस्सारण लाभ कर. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 नंबर मध्ये सर्वसाधारण कर वेगळं लिहायचं, सर्वसाधारण कर. ठीक आहे, हा फार मोठा असतो याच्यामध्ये. सर्वसाधारण कर फार जोरात लावला जातो, तो आपल्याला बघायचा खाली सर्वसाधारण कर. आणि त्याच्यानंतर खाली हे 3 जे आहेत ते 3 सोबत लक्षात ठेवायचे. ठीक आहे, शिक्षण उपकर, पथकर, सुधार आकार. खाली 6 नंबर, 7 नंबर आणि 8 नंबर असे 3 वेगळे लक्षात ठेवायचे. ह्या दोघांची जोडी लक्षात ठेवायची, ह्या दोघांची लक्षात ठेवायची. ठीक आहे, हे बिचारा एकटाच आहे, याला एकटं लक्षात ठेवायचं आणि या तिघांना सोबत लक्षात ठेवायचं. ठीक आहे, शिक्षण उपकर, पथकर, सुधार आकार असे केले तर अटीला अटी लक्षात राहतात. कधी असे 7-8 पॉईंट लक्षात ठेवायचे असतील ना, दोघांच्या जोड्या करायच्या. जे 2 सारखे वाटतात त्यांना सोबत घ्यायचं, दुसरे 2 सारखे वाटतात त्यांना सोबत घ्यायचं, 3 जण सारखे वाटत असतील तिघांचा एक ग्रुप करायचा आणि एखादं जर समजा एकदम वेगळं वाटत असेल तर त्याला वेगळं लक्षात ठेवायचं. अशा 4 तुकड्या करून त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 4 जोड्या आहेत. हे किती जोड्या झाल्या, 1 2 3 4 जोड्या झाल्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला हे सगळे कर म्हणजे कोणते कोणते कर आहेत तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे कर. तर बृहन्मुंबई इमारती जमिनी यांच्यावर पुढील मालमत्ता कर बसविण्याजोगे असतील. म्हणजे अशा प्रकारचे मालमत्ता कर तुम्ही कशावर लावू शकता, इमारती आणि ज्या जमिनी आहेत. ठीक आहे, फक्त इमारती नाही, मोकळ्या प्लॉटवर सुद्धा तुम्ही कर लावू शकता. तर ते सगळे इमारती आणि जमिनीवर तुम्ही या प्रकारचे कर लावू शकता. कोणते कोणते कर लावू शकता, पहिलं पाणी पुरवठा करण्यासाठी मालमत्तेच्या पट्टीयोग्य मुलाच्या. ठीक आहे, म्हणजे सध्या ज्याला पट्टीयोग्य वगैरे, तिथून पुढे आपण ते काय केलेलं आहे, कॅपिटल व्हॅल्युएशन केलेलं आहे. पट्टीयोग्य मुलाच्या किंवा यथास्थिती त्याच्या भांडवली मुलाच्या किंवा भांडवली मुलाच्या. म्हणजे एक तर तुम्ही ह्याच्यावर लावणार आणि तुम्ही नवीन सुधारणा सगळ्या केल्या, भांडवली मूल्य सगळ्यांचे काढून घेतले, मग तुम्ही त्याच्यावर लावणार. ठीक आहे, आता कशावर लावणार, कोण ठरवणार स्थायी समिती. स्थायी समितीला आवश्यक वाटेल आणि आकडा सुद्धा, टक्केवारी सुद्धा किती लावायची. ठीक आहे, समजा 0.5% लावायचं, 2% लावायचं, 3% लावायचं, हे सुद्धा कोण ठरवणार, स्थायी समिती. स्थायी समितीला आवश्यक वाटेल अशा शेकडा प्रमाणातील अतिरिक्त पाणीपट्टी. ठीक आहे, स्थायी समितीनं जेवढं पाणीपट्टी लावायचे असं ठरवेल. मी जे तुम्हाला म्हणत होतो सारखं स्थायी समिती फार महत्वाची, स्थायी समिती फार महत्वाची. का महत्वाची, कारण सगळे मेन कामं स्थायी समितीच करते. ठीक आहे, आपण पाहिलं वर टॅक्स लावताना वगैरे सुद्धा किंवा बजेटचं सुद्धा कोणाला हे करायचं, निधीतनं पैसे काढण्याचं शिफारस कोणाची घ्यायची, स्थायी समितीची घ्यायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ते परिवहन वगैरे सगळं हे करायचं असेल, किती बसवायचे रेट, कोण करायचं, स्थायी समिती ठरवणार. त्याच्यानंतर आता इथे पाणी पुरवठ्यावर टक्का किती लावायचा, म्हणजे मेन हे किती लावायचा पाणी टक्के, पाणी कर किती लावायचा, तर हे सुद्धा ठरवणार कोण, स्थायी समिती. त्याच्यामुळे फार महत्वाची. त्याच्यानंतर ज्याला पाणी लाभ कर, ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतो, पाणी लाभ कर असे संबोधण्यात येईल असा पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी. लोकांना सरळ पाणी वगैरे नळाने सप्लाय करणं म्हणजे पाणी कर, पाणीपट्टी. ठीक आहे, पण पाणी सोडण्यासाठी एखादी पाण्याची टाकी बांधायची, नवीन काहीतरी काम करायचे, पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एखादी नवीन पाईपलाईन टाकायची. ठीक आहे, कामाचे परीक्षण करण्यासाठी, ती चालवण्यासाठी, कामावर झालेला कराव्याचा संपूर्ण खर्च त्याचा काही भाग वसूल करण्यासाठी मालमत्ताच्या पट्टीयोग्य मूल्याच्या, एक तर तुम्ही पट्टीयोग्य मूल्य लावा किंवा भांडवली मूल्याचं लावा. मी दोन्ही मूल्य तुम्हाला सांगितले. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जास्त प्रॉपर्टी विकतानाचं, समजा एखादं आता हे आपलं ऑफिस आहे. ठीक आहे, याचं व्हॅल्युएशन समजा 1.25 कोटीचं व्हॅल्युएशन आहे याचं, तर हे 1.25 कोटीचं विकायचं म्हणलं की 1.25 कोटी असतं. आणि याचं भाडं म्हणलं की आपलं समजा 50,000 रुपये भाडं आहे आपलं महिन्याचं. तर महिन्याचं 50,000 रुपये भाड्यानुसार तुम्ही जे मूल्य काढता त्याला आपण पट्टीयोग्य मूल्य म्हणतो.
आणि हे विकत असताना ह्याचं व्हॅल्युएशन 1.5 कोटीचं आहे. तर 1.5 कोटीच्या व्हॅल्युएशननुसार तुम्ही जे व्हॅल्युएशन काढता त्याला तुम्ही भांडवली व्हॅल्युएशन असं आपण म्हणतो. आपल्या एक भाषेमध्ये लक्षात राहण्यासाठी तुम्हाला जनरल सांगितलं मी. ठीक आहे, 50,000 रुपये याचं भाडं आहे. ह्याच्यानुसार काढलेलं पट्टीयोग्य मूल्य. आणि आता पट्टी असं नसतं की पट्टीयोग्य मूल्यानुसार टॅक्स लावला म्हणजे कमीच बसतो आणि ह्याच्यानुसार लावला म्हणजे जास्त बसतो. पट्टीयोग्य मूल्यानुसार लावायचं असेल तर आपण 7-8% लावणार आणि भांडवली मूल्यानुसार लावायचं असेल तर 0.1%, ठीक आहे, 2%, 3%, 2% लावलं तरी म्हणजे भरमसाठ होऊन जातं. 50,000 कुठे आणि ते 1.5 कोटी कुठे. त्याच्यामुळे टक्केवारीमध्ये सुद्धा फरक असतो. ठीक आहे, 50,000 म्हणजे एका महिन्याचे, वर्षभराचे असे तुम्ही पकडले जातात. 6 लाख रुपये समजा. त्या 6 लाख रुपयानुसार त्याच्यामध्ये ते ठरवलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्ही कोणत्यानुसार सुद्धा लावू शकता. स्थायी समिती त्याच्यामध्ये ठरवेल आणि किती टक्केवारीवर लावायचं हे सुद्धा स्थायी समिती ठरवते. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, अतिरिक्त पाणी कर तुम्ही लावू शकता. किंवा एखाद्या भागामध्ये समजा पुण्याच्या कोथरूड भागामध्ये तुम्ही पाण्याची टाकी बांधली, नळाची सोय केली, तर तिथेच फक्त हा अतिरिक्त पाणी कर लावायचा. किंवा तुम्ही धायरी भागामध्ये समजा काहीतरी केलं, DSK मध्ये तुम्ही काहीतरी केलं, ठीक आहे, इकडे सदाशिव पेठेत तुम्ही काहीतरी केलं, फक्त तेवढ्याच लोकांपुरता हा अतिरिक्त पाणी कर तुम्ही असं सुद्धा तुम्ही करू शकता. कारण त्या भागासाठी तुम्ही काहीतरी काम केलेलं असेल. तर महत्वाचं काय, पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी आपण कोणता कर लावणार, तर तो आपण लावणार म्हणजे अतिरिक्त पाणी कर. ठीक आहे, त्याच्यानंतर मानवी मल व इतर टाकाऊ पदार्थ गोळा करणे. रोज सकाळी तुमच्याकडे येतात, गाडीवाला आया घर से कचरा निकाल. ठीक आहे, हे जे गाणे लावून येतात लोक, ठीक आहे, तर त्यांच्यासाठीचा बिचाऱ्यांचा त्यांच्या पगारी वगैरे निघायला पाहिजेत. त्याच्यासाठीचा कर्ज काय, टाकाऊ पदार्थ गोळा करणे, काढून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे, याच्यासाठी आपण काय लावतो, मलनिस्सारण कर लावतो. पण मानवी मल किंवा इतर टाकाऊ पदार्थ गोळा करणे, काढून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे, त्याच्या संबंधी सोयी करण्यासाठी एखादा डम्पिंग ग्राउंड तुम्हाला नवीन बांधायचे, डम्पिंग ग्राउंड मध्ये समजा त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी काहीतरी यंत्र वगैरे लावायचे, असा काहीतरी खर्च तुम्हाला करायचा आहे. म्हणजे रोज ते गाडीवाले जे येतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही वेगळा खर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, मलनिस्सारण लाभ कर म्हणून तुम्ही अजून एखादा कर त्याच्यामध्ये लावू शकता. हा सुद्धा कोण ठरवतं, स्थायी समिती ठरवते. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची समिती म्हणजे स्थायी समिती. ह्याच्यामध्ये सुद्धा स्थायी समितीच ठरवणार. ठीक आहे, कशावर लावायचा, म्हणजे पट्टीयोग्य मूल्यावर लावायचा का भांडवली मूल्यावर लावायचा, किती टक्क्याने लावायचा, सगळं त्याच्यामध्ये स्थायी समितीच ठरवते. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 61 खंड के प्रकरणाखाली 14 खाली उद्भवणारी महानगरपालिकेची कर्तव्य बजावण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी आता हे आपला सर्वसाधारण कर दिलेला आहे. म्हणजे वरचे दोन सगळे कर तुमच्या लक्षात आले सर्वांच्या. ठीक, आमचं अजून एक लेक्चर असतात IBPSचं दुसरे, आपण एवढंच लिहून घेऊ, हे इथून पुढचं आपण थोडं नंतर पाहू. ठीक, आज तुमचे दिवसभरात लेक्चर घेतलेले आहेत आपण जवळपास. बाकीचे संध्याकाळी आमचे दुसरे लेक्चर असतात, त्यामुळे आपण एवढं संपवून टाकू. थोडक्यात एवढंच लिहून घ्या. ठीक आहे, हे वरचं तर आपण लिहून घेतलं, राहिलं ना आपलं. ठीक आहे, त्याच्यात लिहून घ्या, हे खालचं पण राहिलं. मालमत्ता कर बसवण्यासाठी इमारतमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. इमारत या व्याख्येमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असं सरळ एकाच लाईनमध्ये लिहून घ्या. पहिले घ्या सदनिका, दुसरं घ्या गाळा, तिसरं घ्या युनिट, चौथं घ्या इमारतीचा कोणताही भाग. ठीक आहे, स्क्वेअर फूट जास्त झालं पाहिजे तरच आपल्याला जास्त टॅक्स लावता येतो. त्याच्यामुळे सगळं इन्क्लूड करून टाकले एकदाच. सदनिका, गाळा, युनिट, इमारतीचा कोणताही भाग. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं मान मर्यादा ठेवा, एकदम प्रमाणात लावा, किती बी एकदम भरमसाठ लावू नका. तर ते थोडक्यात लिहून घ्या. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही पण थोडक्यात लिहून घ्या. सर्व किंवा कोणताही मालमत्ता कर श्रेणीत प्रमाणावर लादता येईल. कोणताही मालमत्ता कर श्रेणीत प्रमाणावर लादता येईल. श्रेणीत प्रमाणावर लादता येईल. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं, ठीक आहे, आम्ही दुसरीकडे कुठे काही दिलं तर ठीक आहे, म्हणजे आम्ही जर पुढे दिलं की इथून पुढे पट्टीयोग्य मूल्यावर करच लावायचा नाही, ठीक आहे, असं जर आम्ही पुढे कुठेतरी कायद्यात दिलं नवीन अमेंडमेंट करून, तर तिथून पुढे पट्टीयोग्य मूल्यावर लावायचं नाही. पण सध्या तरी तुम्ही जुन्या पद्धतीने जरी लावलं, जोपर्यंत नवीन पद्धत लागू होत नाही तोपर्यंत काय हरकत नाही. त्याच्यात लिहून घ्या, जोपर्यंत कायद्यात विशेष तरतूद करून दिलं जाणार नाही, जोपर्यंत कायद्यात विशेष तरतूद करून वेगळं काही दिलं जाणार नाही, जोपर्यंत कायद्यात विशेष तरतूद करून
वेगळं काही दिलं जाणार नाही तोपर्यंत तोपर्यंत मालमत्ता तोपर्यंत भांडवली मूल्याच्या आधारे भांडवली मूल्याच्या आधारे कर बसविण्याची पद्धतीचा स्वीकार होईपर्यंत कर बसवण्याच्या पद्धतीचा स्वीकार होईपर्यंत जुन्या पट्टीयोग्य मूल्यावर कर लावणे कायदेशीर असेल. जुन्या पट्टीयोग्य पद्धतीने पट्टीयोग्य मूल्याच्या आधारावर कर लावला जाईल. जुन्या पट्टीयोग्य मूल्याच्या आधारे कर लावणे किंवा कर लावला जाईल व ते कायदेशीर असेल. कर लावला जाईल व ते कायदेशीर असेल. त्याच्यानंतर घ्या 140 प्रमाणे कलम 140 प्रमाणे बृहन्मुंबईतील इमारती व जमिनीवर खालील मालमत्ता कर लावले जातील. कलम 140 प्रमाणे बृहन्मुंबईतील इमारती व जमिनीवर खालील प्रकारचे कर लावले जातील. त्याच्यामध्ये कराचं नाव लिहायचं आणि ते कर नेमका कशासाठी असतो ते डॅश करून पुढे लिहायचं. पहिल्यांदा घ्या, ठीक आहे, 1 नंबरचा पॉइंट टाकून घ्या, पाणीपट्टी. 1 नंबरचा पॉइंट टाकून घ्या, पाणीपट्टी. पुढे डॅश करून घ्या, पाणी पुरवठा करण्यासाठी पट्टीयोग्य मूल्यावर किंवा भांडवली मूल्यावर आधारित स्थायी समिती ठरवेल अशा टक्केवारीनुसार लावली जाईल. ठीक आहे. पाणीपट्टी कशासाठी असते? पाणी पुरवठ्यासाठी असते. याच्या पलीकडे वेगळं काही नाही. पाणीपट्टी कशासाठी असते? परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाणीपट्टी खालीलपैकी कशासाठी असते? पहिला ऑप्शन असेल पाणी पुरवठा करण्यासाठी, दुसरा ऑप्शन असेल पाणी पुरवठ्याच्या सोयी तयार करण्यासाठी, तिसरा ऑप्शन असेल वरीलपैकी दोन्ही, चौथा ऑप्शन असेल वरीलपैकी काही नाही. तर त्याचं उत्तर फक्त एक. ठीक आहे. पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी पाणीपट्टी नसते. पाणीपट्टी म्हणजे सोयीसाठी नसते, फक्त पाणी पुरवठ्यासाठी असते. आणि पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी असते पाणी लाभ कर. त्याच्यानंतर 2 नंबरला घ्या, पाणी लाभ कर. त्याच्या पुढे डॅश करून घ्या, पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी, नळ योजना करण्यासाठी, ठीक आहे, नळ योजना वगैरे तुम्हाला माहिती आहेत. पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी, नळ योजना करण्यासाठी. ग्रामीण भागामध्ये लोक नळपट्टी देत नाहीत, कारण नळ योजना नुसती नावालाच असते. ठीक आहे, म्हणजे उगच खणतात आणि उगच बुजून टाकतात, मध्ये पाईपच नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे लोक नळपट्टी देत नाहीत. पण शहरामध्ये कसं असतं, सगळ्या सोयी प्रॉपर असतात, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना भरायला लागतं. पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी, त्याचा संपूर्ण खर्च किंवा काही भाग वसूल करण्यासाठी. आता सगळाच खर्च अशा पद्धतीने तुम्ही जर टॅक्स लोकांवर एकदम भुर्दंड लावून टाकलं तर लोक विरोध करतात. त्यामुळे 50% पैसे आपण असे काढू, बाकीचे 50% महानगरपालिकेच्या निधीतून घालू, असा सुद्धा विचार करू शकतात. अशा योजनांचा संपूर्ण खर्च किंवा काही भाग वसूल करण्यासाठी, ठीक आहे, पुढे बाकी वेगळं काही लिहित बसू नका. सगळं स्थायी समिती भांडवली मूल्यावर किंवा पट्टीयोग्य मूल्यावर. फक्त डॅश करून लिहा वाटलं तर. डॅश करा. स्थायी समिती कोण ठरवतं? स्थायी समिती. आणि पुढे डॅश करा, पट्टीयोग्य किंवा भांडवली मूल्य. पट्टीयोग्य किंवा भांडवली मूल्य. त्याच्यानंतर तिसरं घ्या, मलनिस्सारण कर. पुढे डॅश करून घ्या, मानवी मल किंवा टाकाऊ पदार्थ गोळा करण्यासाठी. ठीक आहे, मानवी मल किंवा टाकाऊ पदार्थ घरातील कचरा गोळा करण्यासाठी.
ठीक आहे, पुढे डॅश करा. स्थायी समिती पट्टीयोग्य ऑब्लिक भांडवली मूल्य. ठरव सगळं बाकीचं सेमच आहे. आपल्याला फक्त सेम आहे असं सांगण्यासाठी आपण ते शॉर्टमध्ये लिहून घेतोय. स्थायी समिती पट्टीयोग्य किंवा भांडवली मूल्य दोन्हीपैकी कुठल्या टक्केवारीनुसार लावलं जातं. त्याच्यानंतर घ्या मलनिस्सारण लाभ कर. मलनिस्सारण लाभ कर. पुढे डॅश करून घ्या. कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याच्या सोयी करण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सोयी करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी पुढे डॅश करायचं. स्थायी समिती पट्टीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य. स्थायी समिती पट्टीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य. त्याच्यानंतर हेडिंग टाकून ठेवा सर्वसाधारण कर. तर हे सर्वसाधारण कर काय असतो, ठीक आहे, मेन हाच जास्त असतो. तर सर्वसाधारण कर कसा लावला जातो, किती टक्केवारीमध्ये लावला जातो, याच्यामध्ये तुमचे बरेच MCQ आहेत. ठीक आहे, आज आमचा थोडा वेळ झालेला आहे बाकी क्लासेसचा. ठीक आहे, आज बरेच क्लासेस तुमच्या ह्याच्यासाठी आपण कॅन्सल केले, म्हणजे तुमचा जरा पोर्शन लवकर कव्हर करण्यासाठी आपण हे सगळं कॅन्सल केलं. कारण आता 27 पासनं म्हणजे थोडं मी गावाकडे जाईल, त्या बाकीचे तर लेक्चर लाईव्हमध्ये ऑनलाईनमध्ये होतील, पण तुमच्या बाकी MPSC वाल्यांच्या डोक्यामध्ये ते डिजिटल बोर्डच बसलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे सगळं घरून घेता येणार नाही, म्हणून आपण हे सगळं पोर्शन आपण 27 पर्यंत आपण पटकन कव्हर करतोय. तसं 27 पर्यंत वेळ लागणार नाही. उद्याचे दिवस पण रविवार सुट्टीच आहे, बाकीचे आमचे लेक्चर नाही आहेत. उद्या दिवसभर घेतलं तर बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आपलं. ठीक आहे, मग बाकी राहिलेलं मग 1-2 दिवसामध्ये कव्हर होऊन जाईल. फार तर फार एक 4-5 दिवस तुमचं पोर्शन त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल आणि हायेस्ट टार्गेट तुमचं 27 आहे. ठीक आहे, कारण 27 नंतर तर कंपल्सरी आम्हाला सुट्ट्या बाकीच्या असतातच. त्यामुळे 27 पर्यंत तुमचं काही पोर्शन राहणार नाही. ठीक आहे, दिवसभर लागेल तेवढा वेळ आपण त्याच्यामध्ये घेऊन सगळं कंप्लीट करूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.